हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा आपला भूगोल वैकल्पिक विषयाचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राममध्ये आपण इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन करत असतो आणि मराठीमध्ये पण क्वेश्चन करत असतो. मराठीचा जो क्वेश्चन आहे आपल्या युट्यूब चॅनलला दररोज सायंकाळी 7:30 वाजता अवेलेबल असतो आणि हा क्वेश्चन मी आन्सर रायटिंगसाठी सकाळी टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो. अपेक्षित आहे की तुम्ही ते टेलिग्राम चॅनल फॉलो करताय, क्वेश्चन्स बघताय, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करताय आणि सायंकाळी या युट्यूबच्या सेशनमधनं शिकताय की एक्झॅक्टली उत्तरं कशी लिहायची होती किंवा नोट्समध्ये काय काय गोष्टी ऍड करायच्या. सिमिलर क्वेश्चन इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा आहे. रोज संध्याकाळी 8:30 वाजता हा क्वेश्चन पोस्ट होतो. सो सेम प्रोसेस आहे. सकाळी टेलिग्राम चॅनलला क्वेश्चन पोस्ट करतो आणि सायंकाळी आपण त्याचा डिस्कशन घेतोय. अदर दॅन दॅट भूगोल वैकल्पिक विषय मराठी माध्यमची बॅच जी आहे येत्या 25 जून पासून सुरू होते. आता ही जी बॅच आहे त्यामध्ये आपण सिलेबसचा एक संपूर्ण कव्हरेज करतोय. यूपीएससीचं जे पॅटर्न आहे, यूपीएससीचा सिलेबस आहे, एक्झॅक्टली सेम फॅशन मध्ये मराठी मीडियम मध्ये एमपीएससी असेल किंवा यूपीएससी असेल यासाठी आपण हे पूर्ण कव्हरेज जे आहे सिलेबसचं करतोय. अदर दॅन दॅट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो म्हणजे टॉपिक वाईज नोट्स. प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला हाय क्वालिटीचे नोट्स मिळतील. मराठी लँग्वेज मध्ये ते नोट्स असतील, जो की सगळ्यात मोठा चॅलेंज आहे सध्या कोणत्याही ऑप्शनलसाठी और इव्हन जीएसच्या सब्जेक्टसाठी, राईट. आणि हे जे नोट्स आहे यूपीएससीच्या स्टँडर्डचे नोट्स आहे, जे यूपीएससीच्या बॅचला मी नोट्स देत असतो, इंग्लिश मीडियम मध्ये नोट्स देत असतो. मल्टिपल बुक्स मधनं तो सगळा डेटा कलेक्ट केलेला आहे. ते सगळ्याच्या सगळं मी या ठिकाणी प्रेझेंट करतोय. अदर दॅन दॅट मेंटॉरशिप असेल, हे डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम्स असतील, ऑफलाईन आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा होत असतो तुमच्या ऑप्शनलच्या बॅचचा आणि सो ऑन अँड सो फोर्थ. अनेक व्हॅल्यू ऍडिशनचे मुद्दे तुम्हाला दिसतील. तर तारीख या ठिकाणी नोट करा, 25 जून 2024. तर भेटूया 25 जूनला. बघू काय नेमका आजचा प्रश्न आहे. पण सिमिलर बॅच जी आहे इंग्लिश मीडियम साठी सुद्धा आहे, जी जिओग्राफी ऑप्शनची बॅच मी तुम्हाला सांगितली. एक्झॅक्ट फीचर सोबत इंग्लिश मीडियमची बॅच सुद्धा असेल जिओग्राफी ऑप्शनची, जी सुरू होते जुलै 2024 मध्ये. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट वन्यजीव संवर्धनाच्या विविध संकल्पना स्पष्ट करा. वन्यजीव संवर्धनासंबंधी भारतामध्ये उचललेल्या पावलांबद्दल माहिती द्या. आपला पेपर 1 चा सेक्शन ए आहे. सेक्शन ए मध्ये चौथा पॉइंट आहे, चौथा टॉपिक आहे बायोजिओग्राफी किंवा जैविक भूगोल ज्याला आपण म्हणतो. आणि या जैविक भूगोलामध्ये वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन किंवा वाईल्ड लाईफ म्हणून एक टॉपिक आहे, वन्यजीव म्हणून एक टॉपिक आहे. आता त्याच्यावर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर बाय अँड लार्ज त्या वाईल्ड लाईफचा जो टॉपिक आहे त्याच्यावर कंटेम्पररी प्रश्न असतील. तुम्हाला जैवविविधता नाही विचारली जाणार किंवा कुठे कोणती वाईल्ड लाईफ आहे असं काही विचारलं जाणार नाही. प्रामुख्याने जे प्रश्न असतील ते वन्यजीवाच्या संवर्धनासंदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी हा एक क्वेश्चन क्रिएट केलेला आहे, ज्यामध्ये मी विचारलेला आहे की वन्यजीव संवर्धनाच्या विविध संकल्पना काय काय असू शकतात आणि त्यासोबतच भारतामध्ये आपण कोणकोणत्या पावलांची या ठिकाणी माहिती घेतोय किंवा कोणकोणती पावलं भारतामध्ये उचलली गेलेली आहे. एक क्लासिक कॉम्बिनेशन आहे पेपर 1 आणि पेपर 2 चं, राईट. तर आपलं प्रिपरेशन पण आपण असंच करत असतो. पेपर 1 चे टॉपिक्स आणि पेपर 2 चे टॉपिक्स बऱ्याचदा आपण कंबाईन करून या ठिकाणी प्रिपेअर करतो. आणि सिमिलरली मी क्वेश्चन सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मधले टॉपिक कंबाईन करून या ठिकाणी विचारलंय, जेणेकरून तुमची एक इंटिग्रेटेड प्रिपरेशन या ठिकाणी होईल. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिता येईल, डिफाईन करायला तुम्हाला या ठिकाणी काहीही नाही, कुठलीच गोष्ट तुम्ही इथे डिफाईन करू शकत नाही. सो बाय अँड लार्ज तुमचं जे इंट्रोडक्शन असेल एक फॅक्ट बेस्ड इंट्रोडक्शन या ठिकाणी सुटेबल असेल. कुठला तरी एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी मांडता येईल जेणेकरून तुम्ही इंट्रोड्यूस करताय. नाउ व्हॉट इज द बेस्ट पॉसिबल फॅक्ट जो तुम्हाला या ठिकाणी मांडता येईल, तर कुठे ना कुठे तुम्हाला आकडेवारी मिळेल. आकडेवारी आहे, तुम्ही ही आकडेवारी शोधा. कसली आकडेवारी शोधायची आहे की जागतिक स्तरावर किंवा भारतामध्ये जैवविविधतेचा ऱ्हास किती होत आहे, किती प्रमाणात जैवविविधतेचा ऱ्हास झालेला आहे, कुठेतरी तुम्हाला किती प्रजाती नामशेष झालेले आहे, किती टक्के प्रजाती नामशेष झालेले आहे, अशा प्रकारची आकडेवारी मिळेल. आय एम एक्सपेक्टिंग, ठीक आहे, की तुम्ही थोडंसं गुगल सर्च करा आणि गुगल सर्च मधनं काय काय तुमच्याजवळ हा डेटा सेट क्रिएट होतो तो डेटा सेट क्रिएट करा आणि तुमच्या नोट्समध्ये ऍड करा. अदर दॅन दॅट वन्यजीवांच्या ऱ्हासाबद्दल सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचा नंबर दिसू शकतो की भारतामध्ये वन्यजीवांच्या प्रजातींमध्ये किती ऱ्हास झाले किंवा जागतिक स्तरावर हा ऱ्हास किती झालेला आहे. सो अशा प्रकारची काही आकडेवारी वापरून मी या ठिकाणी इंट्रोडक्शन लिहितोय, राईट. आता जेव्हा मी जीवनाचा ऱ्हास झाला आहे हा मुद्दा मांडला, त्यावेळेस माझ्याजवळ मग एक कारण आहे हे स्पष्ट करायचं की वन्यजीवनाचं संवर्धन करणं गरजेचं आहे, राईट. पहिले मी म्हटलं की वन्यजीवनाचा सो अँड सो ऱ्हास झाला, मग माझा कनेक्टिंग स्टेटमेंट आहे म्हणून वन्यजीवनाचं संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे आणि वन्यजीवनाचं संवर्धन खालील प्रकारे केलं जाऊ शकतं. कनेक्शन बघा, राईट. तर माझ्या आन्सर मध्ये सुरुवातीपासून फ्लो आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला
आन्सर्स मध्ये फ्लो क्रिएट करायला लागेल. पुढे जातोय, वन्यजीव संवर्धनासंबंधित आपण काय काय करू शकतो याबद्दलचे मी काही पॉइंटर्स दिले. मी खूप सारे डिटेल्स दिलेले नाहीये, पॉइंटर्सच दिलेले आहे. काय काय फ्लो चार्ट डायग्राम स्टाईल मध्ये तुम्ही काढू शकता ते या ठिकाणी बघा. सगळ्यात पहिला जो पॉइंट असेल माझ्या वन्यजीवनाच्या संवर्धनामधला तो म्हणजे त्यांचं अधिवास संवर्धन, हॅबिटॅट कॉन्झर्वेशन. जेव्हा आपण अधिवास संवर्धनाची चर्चा करतो किंवा हॅबिटॅट कॉन्झर्वेशनची चर्चा करतो, यामध्ये प्रामुख्याने काही संकल्पना पर्यावरणामधून येतात. पर्यावरणामध्ये खूप सारे बेसिक मुद्दे आहेत जे तुम्ही जशाच तसे या ठिकाणी वापरू शकता. अगेन वारंवार सांगतो, भूगोल वैकल्पिक विषय हा जवळजवळ सर्व जीएस पेपर मध्ये पसरलेला आहे. तुम्ही जीएस मध्ये जो अभ्यास करता तोच भूगोल वैकल्पिक विषयामध्ये आणायचा आहे आणि थोडंसं मॉडिफिकेशन करून, थोड्याशा स्पेसिफिसिटीज म्हणजे काही विशिष्ट गोष्टी या ठिकाणी इंट्रोड्यूस करून तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. तुमचा कंटेंट काही खूप जास्त बदलत नाहीये, फक्त काही ठिकाणी एक्स्ट्रा डिटेल्स या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. सो अधिवास संवर्धन किंवा हॅबिटॅट कॉन्झर्वेशन जेव्हा मी टर्म वापरतोय, एक सिंपल कॉन्सेप्ट आपण पर्यावरणामध्ये शिकतो ती म्हणजे संरक्षित क्षेत्रे. वन्यजीव अभयारण्य असतील, राष्ट्रीय उद्यानं असतील, या व्यतिरिक्त खूप वेळा आपण कम्युनिटी रिझर्व्ह, कॉन्झर्वेशन रिझर्व्ह, संरक्षित क्षेत्र अशा प्रकारचे बघतो. अदर दॅन दॅट बायोस्फिअर रिझर्व्ह सुद्धा असतात. तर वेगवेगळ्या प्रकारची आपण अधिवास संवर्धनाची क्षेत्रे करतो. झुऑलॉजिकल पार्क सुद्धा तुम्ही या ठिकाणी इन्क्लूड करू शकता. तर असे सगळे जे काही हॅबिटॅट कॉन्झर्वेशन साठी आपण सेंटर्स तयार केलेले आहेत, यांच्या माध्यमातून आपण वन्यजीव संवर्धन करू शकतो. फाईन. नेक्स्ट दुसरा मुद्दा आहे या ठिकाणी प्रजातीचं संवर्धन. म्हणजे प्रजाती ज्या ठिकाणी राहते त्या राहण्याच्या जागेचं सुद्धा संवर्धन करायचं. ऍट द सेम टाइम तिची प्रजाती आहे, प्रजातीचं सुद्धा आपल्याला संवर्धन करणं अपेक्षित आहे. प्रजातीचं जे संवर्धन तुम्ही करताय त्याच्यात दोन पद्धती असू शकतात. त्यामध्ये एक स्वस्थानी संवर्धन आणि परस्थानी संवर्धन. स्वस्थानी संवर्धनामध्ये आपण पुन्हा एकदा अधिवास संवर्धन किंवा संरक्षित क्षेत्रांची चर्चा करू. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही थोडक्यात नमूद करू शकता की वरील जे आपण संरक्षित क्षेत्र बघितले ते स्वस्थानी संवर्धनाचा एक प्रयत्न आहे किंवा एक पर्याय आहे. यानंतर जर परस्थानी संवर्धन मला सांगायचं असेल तर त्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन्स असतील, झुऑलॉजिकल पार्क्स असतील, जीन बँक्स असतील, अशा प्रकारच्या संकल्पना मी परस्थानी संवर्धनामध्ये मांडू शकतो. फाईन. सगळ्यात पहिले प्रजाती संवर्धनाबद्दल मी इन सिटू कॉन्झर्वेशन, एक्स सिटू कॉन्झर्वेशन सांगितलेलं. अदर दॅन दॅट त्या प्रजातीला सुद्धा आपल्याला काही संवर्धन द्यायला लागेल. तर त्यामध्ये आयुसीएन स्टेटस एक असू शकतं. तुम्ही बघितलं असेल की जागतिक स्तरावर आयुसीएन वेगवेगळ्या प्रजातींची गणना करत असते की कोणती प्रजाती किती प्रमाणामध्ये भारतामध्ये आहे, कोणत्या प्रजातीला धोका आहे. तर धोक्याचं जे चिन्ह आहे किंवा धोक्याचं जे स्टेटस आहे ते आपल्याला आयुसीएन स्टेटस मधून माहिती होतं आणि त्यातून आपण चांगल्या रीतीने काही विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनाचे उपाय या ठिकाणी घेऊ शकतो. तर म्हणून आयुसीएन स्टेटस मी या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडणार. कायदेशीर संरक्षण सुद्धा आपण प्रदान करू शकतो. इंडियाच्या कंटेक्समध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 चा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अदर दॅन दॅट सायटेस सुद्धा कन्व्हेन्शन तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. आंतरराष्ट्रीय सहकाराची जर चर्चा कराल तिथे सुद्धा सायटेस टाकू शकता किंवा या ठिकाणी कायदेशीर संरक्षणामध्ये सुद्धा काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत ज्यामध्ये सायटेस चा एक उल्लेख आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. देन पुनर्वसन कार्यक्रम असतील, रिइंट्रोडक्शन कार्यक्रम असतील. भारतामध्ये ज्या प्रकारे चित्ताचं रिइंट्रोडक्शन केलं गेलं तर हा सुद्धा एक वन्यजीव संवर्धनाचा प्रयत्न आहे. का? कारण की ज्या मूळ स्थानी ती एक पर्टिक्युलर प्रजाती आढळते तिचं जे काही एक पॉप्युलेशन आहे ते त्या ठिकाणी आहे. राईट. जेव्हा तुम्ही अशा प्रकारची प्रजाती दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करता तर दुसऱ्या स्थानावर तिच्या पॉप्युलेशनला इन्क्रीज होण्यास वाव मिळतो. ऍट द सेम टाइम तो जो एक जीन पूल आहे किंवा ते जे एक पॉप्युलेशनचा ग्रुप आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही इन्शुरन्स पण क्रिएट करता. समजा कुठली एखादी आपत्ती त्या ठिकाणी आली आणि मोठ्या प्रमाणात ती जनावरं किंवा कुठली एखादी वनस्पती दगावली तर मग तुमचं जो ऑल्टरनेट अवेलेबल आहे. राईट. तर म्हणून हे जे रिइंट्रोडक्शन प्रोग्राम आहेत, पुनर्वसन कार्यक्रम आहेत किंवा स्थानांतरणाचे जे कार्यक्रम आहे हे अत्यंत महत्वाचे ठरतात कुठल्याही वन्यजीवाच्या, वनस्पती असो किंवा प्राणी असो, त्यांच्या संवर्धनामध्ये. अदर दॅन दॅट संशोधन व देखरेख एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. युपीएससीच्या प्रिलिम्सच्या क्वेश्चनचा एक ट्रेंड बघा. वारंवार युपीएससी ॲनिमल्सच्या बिहेवियरवर क्वेश्चन विचारते की एलिफंट जे आहेत, हत्ती, यांचं बिहेवियर काय आहे, ज्या बीज असतील, मधमाशा असतील, त्यांचं बिहेवियर काय. आता हा बिहेवियरचा मुद्दा काय येतोय वारंवार किंवा युपीएससीचा एवढा कल का वाढतोय बिहेवियरवर प्रश्न विचारण्यामध्ये. तर सगळ्यात पहिला एक फंडामेंटल पॉईंट समजून घ्या की कुठल्याही प्रजातीचं जर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर तिच्याबद्दल एक संपूर्ण माहिती आपल्याजवळ असली पाहिजे. आणि भारत जेव्हा भारतातील वन्य प्रजातींचं संवर्धन करण्यामध्ये पावलं उचलतोय
तर रिसर्च कुठेतरी कमी आहे, राईट. तुम्ही जर वन्यजीवांच्या संदर्भात किंवा वाईल्ड लाईफच्या संदर्भात रिसर्च बघितला तर प्रामुख्याने हा रिसर्च पाश्चिमात्य देशांमध्ये केला जातो. रादर सगळ्याच रिसर्च पाश्चिमात्य देशांमध्ये केला जातो. पण भारतामध्ये जर वन्यजीवांचं संरक्षण मला करायचं आहे, ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट मला रिड्यूस करायचं आहे, तर माझ्याजवळ एक मेथड काय आहे, तर ती मेथड आहे की मी संशोधन करू, राईट. संशोधन कशावर करू, ती प्रजाती कसं बिहेव करते, तिचा अधिवास ती कसा निवडते, ती जेव्हा माणसांच्या संपर्कात येते तेव्हा ती कशी वागते, अन्नाचा शोध कसा करते, सकाळी तिचं बिहेवियर कसं आहे, इतर प्राण्यांसोबत बिहेवियर कसं आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. इतक्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही बिहेवियरल आस्पेक्टच्या या ठिकाणी स्टडी कराल तेव्हा तुम्हाला त्या प्रजातीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि तेव्हा तुम्ही तिचं संवर्धन खूप चांगल्या रीतीने करू शकता. नाऊ देखरेख सुद्धा त्याचाच एक महत्त्वाचा मुद्दा असेल. तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. ट्रॅप कॅमेराज असतील किंवा काही रडार्स असतील, अँटिनाज असतील, कॉलर्स असतात, इतक्या सगळ्या बाबी आहेत ज्या तुम्ही तंत्रज्ञान वापर करू शकता आणि त्यातनं प्रजातींचं संवर्धन खूप चांगल्याने करू शकता. या ठिकाणी मी भारतामध्ये उचललं गेलेलं पाऊल लिहिलेलं आहे. एम स्ट्राइप्स म्हणून कार्यक्रम आहे. थोडंसं आणखी याच्यामध्ये संशोधन करा. एम स्ट्राइप्स नेमकं काय आहे. अदर दॅन दॅट धोरणं व कायदे, ठीक आहे. प्रत्येक देशाचं, प्रत्येक भौगोलिक क्षेत्राचं आपलं एक वन्यजीव धोरण असलं पाहिजे, राईट. आणि वन्यजीव धोरणाच्या माध्यमातून आपण संवर्धनाचे कार्यक्रम पुढे घेऊन जाऊ शकतो. आपली फिलॉसॉफी त्या वन्यजीव धोरणाच्या माध्यमातून क्लिअर होत असते. कायदे सुद्धा वन्यजीव धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आणावे लागतील, जेणेकरून जे संवर्धनाचे कार्यक्रम आहे ते चांगल्या रीतीने पार पाडत आहेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली जनजागृती, ठीक आहे. जनजागृती का गेली पाहिजे, कारण की सगळ्यात मोठा धोका त्या वन्यजीवांना कुठं असेल तर तो माणसांपासून आहे. आणि जेव्हा आपल्याला ही जनजागृती करता येईल, माणसांना अवेअर करता येईल की आपल्यामुळे, आपल्या बिहेवियरमुळे आणि आपल्या आर्थिक क्रियाकलापांमुळे वन्यजीवाला मोठ्या प्रमाणात धोका होतोय, तर कुठेतरी तो धोका आपण कमी करू शकतो. तर अशा प्रकारचे विविध उपाय आपण वन्यजीवाच्या संवर्धनासाठी घेऊ शकतो. प्रश्नाकडे पुन्हा एकदा या. प्रश्न काय विचारतोय की वन्यजीवनाच्या संवर्धनामध्ये भारतामध्ये उचललेल्या पावलांबद्दल माहिती द्या. क्लिअर. तर ऑब्व्हियस गोष्ट आहे की भारतामध्ये याच्या व्यतिरिक्त काही कुठली दुसरी पाऊल उचलली गेली नसेल. प्रत्येक कंपोनेंटसाठी एक पाऊल असेल. जसं मी ऑलरेडी सांगितलं, अधिवास संरक्षण आहे, तर भारतामध्ये ऑलरेडी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा नॅशनल पार्क्स आहेत, सो ऑन अँड सो फोर्थ, राईट. जर मला प्रजातीचं संवर्धन म्हणायचं असेल तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये शेड्यूल आहे, शेड्यूल 1 to 5, आणि मग प्रत्येक शेड्यूल मध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. शेड्यूल 1च्या ज्या स्पीशीज आहेत दे आर हायली प्रोटेक्टेड, राईट. तर अशा प्रकारची व्यवस्था भारतामध्ये आपल्याला दिसून येते. सायटेसचा करार भारताचा विविध देशांसोबत आपल्याला दिसून येतो. सिमिलरली रिइंट्रोडक्शनचे अनेक प्रयत्न भारतामध्ये केले आहेत. चित्ताचं एक एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतर स्थानांतरण, रिलोकेशन, आपण एक सतकोसिया म्हणून टायगर रिझर्व्ह बघतो. सतकोसिया टायगर रिझर्व्ह ओडिशामध्ये आहे आणि ओडिशामध्ये सतकोसियामध्ये टायगरचा रिलोकेशनचा प्रयत्न एकदा केला गेलेला आहे, जेणेकरून संवर्धन वाढवलं जाऊ शकतं. त्यानंतर संशोधन व देखरेखमध्ये भारत सतत पावलं उचलत आहे. एम स्ट्राइप्स तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये भारत अनेक पावलं उचलत आहे. धोरण व कायदे भारताचे नमूद करू शकता. सो उत्तराच्या अप्रोच मध्ये काय चेंज होऊ शकतो ते एकदा लक्षात घ्या. भारतातील उपाययोजना तुम्ही वेगळ्या सरसकट लिहू शकता. ही एक पद्धती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यापेक्षा एक बेटर पद्धती मला ही वाटते की इथे जे काही संवर्धनाचे उपाय दिलेले आहे त्यासोबतच भारतामध्ये काय काय पावलं उचलली गेली ती सगळीच्या सगळी पावलं मी या ठिकाणी नमूद करेन. फाईन. तर हे झालं काय नेमकं मूळ प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे, मेन कंटेंट, राईट. हा पूर्ण मेन कंटेंट लिहिल्यानंतर अब्रप्टली प्रश्न सोडू नका. एक बेटर प्रॅक्टिस या ठिकाणी तुमची असली पाहिजे की आव्हानं विचारली आहेत का नाही विचारली आहे, बट स्टील 20 किंवा 30 शब्दांमध्ये किंवा एखाद्या सन डायग्रामच्या मदतीने, राईट, एखादी सन डायग्राम काढा आणि सन डायग्राम मध्ये सांगा की आव्हानं काय काय आहेत आणि आव्हानं तुम्ही या ठिकाणी दर्शवली. त्यानंतर लगेच कन्क्लुजन मध्ये तुम्ही सांगा की काय काय आणखी वन्यजीवनाच्या संवर्धनासंदर्भात केलं जाऊ शकतं, धोरणात्मक बदल काय काय या ठिकाणी केले जाऊ शकतात, पॉलिसी चेंजेस याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती देऊ शकता. फाईन. तर अशा प्रकारचा एक अप्रोच तुम्हाला या आन्सर मध्ये घ्यायला लागेल. ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला कंटेंट शोधायला सांगितलं प्लीज तो कंटेंट शोधा आणि तुमच्या नोट्स मध्ये तो सगळ्याच्या सगळा कंटेंट मांडून ठेवा. भारतामध्ये काय काय पावलं उचलली गेली गुगल सर्च करा. खूप चांगल्या स्कीम्स येतील, खूप चांगले इनिशिएटिव्ह येतील. ते सगळेच्या सगळे स्कीम्स आणि इनिशिएटिव्ह तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये अपडेट करा. फार थोडक्यात अपडेट करा. कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामवर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही. जो प्रश्न असेल तो एक ब्रॉड बेस्ड प्रश्न आहे, राईट. आणि मग त्याच्यामध्ये तुमचे जो पॉइंटर्स जरी असले तरीही तुम्ही उत्तर खूप चांगल्या रीतीने लिहू शकता. तर हा होता आजचा प्रश्न. भेटूया आता पुढच्या प्रश्नामध्ये. थँक्यू एव्हरीवन.